नमस्कार. विधानसभेची वारी प्राईम न्यूज आपल्या दारी या विशेष भागामध्ये आज आपण आलेलो आहोत कडेगाव पलूस मतदारसंघात. या ठिकाणी खेराड विटा या गावामध्ये आलेलो आहोत. तर या कडेगाव पलूस मतदारसंघात दोन नेत्यांमध्ये चुरशीची लढत लागलेली आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे विश्वजित कदम आणि संग्राम भाऊ देशमुख. तर या ठिकाणी आपल्यासोबत आता काँग्रेसचे व काँग्रेस गटबंधनातील महाविकास आघाडीचे सर्वच मित्रपक्ष व त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी विश्वजित कदम म्हणजेच बाळासाहेब कदम यांच्या माध्यमातून विकास कसा झालाय आणि या गावात हवा कुणाची आहे आणि या गावचा कौल काय आहे. चला तर आता जाणून घेऊयात. काय वाटतंय मामा, आता विधानसभेचं निवडणूक लागली आहे, कोण निवडून येणार असं वाटतंय? बाळासाहेब कदम. बाळासाहेब कदमच का? हो. काय येणार? बाळासाहेब कदमच काय येणार? तिने कामं केलेली आहेत चांगली. चांगली कामं. विरोधकांकडनं असं म्हटलं जातंय की कामं केलेली नाहीयेत, त्याच्यावर काय सांगाल? नाही कामं केलेली आहेत चांगली. काय काय कामं केली? आता काय बंधारा झाले ते, सगळं तलाव झाले ते, बरीचशीच कामं झालेली आहेत त्यांच्याकडं. गावातील तुमच्या सगळे कार्यकर्ते जनता कुणाच्या बाजूने? या गावात हवा नेमकी कुणाची? हवा बाळासाहेबाची. बाळासाहेबांची हवा. अजून कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण विविध प्रश्न विचारणार आहोत. विरोधकांकडून असं बोललं जाते की टेंबू योजना आम्ही आणली, टेंबूचं पाणी आम्ही आणलं, त्यावर काय सांगाल? टेंबू योजना ही डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी या ठिकाणी कॅबिनेट मंत्री असताना 20 वर्षामध्ये संपूर्ण निधी हा डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी आणला आणि टेंबू योजना ही पूर्णत्वास आणली. खऱ्या अर्थानं हे म्हणजे अगदी संपूर्ण जो कडेगाव तालुका आहे ते सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा ज्या काही गाव वंचित राहिलेली होती ती सुद्धा गावं त्या मागल्या 2 महिन्यापूर्वी मान्य डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांनी त्या गावांचा समावेश करून त्याला सुद्धा निधी आणलेला आहे. तुम्ही म्हणताय की कदम कुटुंबियांनी भरघोस निधी आणला, तरी पण आता एवढा विरोध का होतोय? विरोधाचा विषयच नाही ना. विरोध शेवटी कसं असतंय, हे राजकारण आहे आणि निवडणूक आहे. विरोधी पक्षाने विरोध करायचाच असतोय, पण सत्य काही जनतेला माहित आहे. आज या पलूस असू द्या, कडेगाव असू द्या, या भागामध्ये विकास कुणी केला किंवा आज सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सुखदुःखाला कोण धावून येते? आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम हे सर्वत्र म्हणजे सर्व याच्यामध्ये सहभागी असतात, सुखदुःखात असतात, त्यानंतरच्या अगदी विकास कामामध्ये अग्रेसर असतात. त्याच्यामुळं विरोधकांनी जरी काय म्हटलं तर त्याचा या निवडणुकीवरती कुठलाही परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे असं देखील म्हटलं जातंय, 2 दिवसापाठीमागे जी सभा झाली त्यात असं म्हटलं जातंय की विश्वजित कदम यांना खासदार विशाल पाटलांनी विमानाचा पायलट म्हणून संबोधलं गेलं होतं, पण हा कडेगाव पलूसचा पायलट कुठंतरी भरकटलाय असं विरोधकांकडनं टीका केली जाते, त्यावर काय सांगाल? असं काय झालेलं नाही, कारण राजकीय दृष्टिकोनातून इलेक्शनच्या बाबतीत निवडणुका होतात आणि कसं होतं, विरोधकांना टीका करायची सवय असते. त्यामुळे कोणी काय म्हणेल पण तसं काय होणार नाही, कारण आमचा नेता खंबीर आहे आणि सर्व आमच्या गावातले पण ज्येष्ठ लोक आहेत, हे आमचे माझे सरपंच आहेत, हे माझे सरपंच आहेत आणि कार्यकर्ता आहेत. आता 2-3 गावा म्हणजे 2-3 दिवसामध्ये आमच्या गावामध्ये असे वातावरण आहे की सगळे लोक एकाजुटीने काम करतायत. मग ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, परत युवक पिढी आहेत, युवक तरुण कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ माणसं, आम्ही सगळे एकत्र करून आम्ही काम चालू आहे. त्यामुळे आमच्या गावातून विश्वजित कदम साहेबांना 99% लीड चांगलं भेटणार आहे. 99% लीड भेटणार असं तुमचं म्हणणं? 99% चांगलं लीड भेटणार आहे आणि त्यांची एवढी काम आहे की त्यांच्याबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. या 5 वर्षात झालेली महत्वाची 5 कामं सांगा. 5 कामं. शिक्षणाचं पहिलं महत्वाचं काम केलं आमच्या गावात. दुसरी गोष्ट बंधारे झालेत आणि पाणी आणलंय.
पाणी आणलं, मी मगाशीच त्यांना प्रश्न विचारला, पाणी तुम्ही म्हणताय कदम कुटुंबियांनी आणलं, मग विरोधक का म्हणतात की पाणी आम्हीच आणलं? विरोधकाला बोलायचं त्याला सवयच आहे प्रत्येकाला अशी बोलायची, बाबा आम्ही आणलं. विरोधक काय बोलायचं बोलायचं, पण पाणी साहेबांनी आणलेलं आहे. विरोधकांकडून काही या गावाच्या विकासाला हातभार लागला का? ते आम्हाला काय माहित नाही, ते आमचं आम्हाला माहिती आहे. आमच्या नेत्याने काय केलं आम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे आता असं पण म्हटलं जातंय की कदम कुटुंबियांच्या संस्था विविध आहेत, त्या संस्थेच्या माध्यमातून अशा पण टीका केल्या जातात की स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी संस्था काढल्या, त्यावर तुम्ही काय सांगा? नाही, पूर्णपणे चुकीचं आहे. कारण जेव्हा संस्था काढल्या, कारखाना असेल, त्यांचे भारतीय विद्यापीठात असेल, गावातले आज आमच्या म्हणलं तर 35 ते 40 कर्मचारी आहेत तिथं. ती कुटुंब चांगली चाललीच ना, त्यांचा उदरनिर्वाह भागलाच ना. चुकीचं आहे. कारखान्याच्या माध्यमातून उसाच असेल, कारखान्यात सोनेरा कारखाना असू द्या, उदगीर कारखाना असू द्या, या कारखान्याच्या माध्यमातून उसाला चांगला दर मिळतोय. सुतगिरणीत सुद्धा काही लोक कामाला आहेत. म्हणजे असा कुठलाही जो भारतीय विद्यापीठामध्ये असू द्या किंवा कारखान्यामध्ये असो, असं कुठलाही कर्मचारी म्हणजे त्याचं कुठल्या गोष्टीत तक्रार नाही, त्याला वेळेवर पगार मिळणं म्हणा, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. उसाची बिलं मिळत आहेत. आणि दुसरी गोष्ट, भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून या लोकांना आरोग्याच्या सुविधा पण मिळत आहेत. त्याच्यामुळं जनता इथली विश्वजित कदमांच्या वरती खुश आहे. त्याच्यामुळे कुठल्या विरोधकांनी किती टीका करायची किंवा कुठल्या पातळीपर्यंत करायची हे त्यांचा विषय आहे. म्हणजे विश्वजित कदमांचं काम चांगलं आहे. आतापर्यंत भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून आमच्या गावातली जवळजवळ 50 ते 55 मुलं इंजिनियर झालेली आहेत आणि अतिशय वेल सेट कंपनी आहेत आणि काही मुलं फॉरेनला पण आहेत. आणि हे सगळं शिक्षण स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि डॉक्टर बाळासाहेब कदम साहेब यांनी आमच्या गावाला मोफत शिक्षण सर्वांना दिलेलं आहे. त्या माध्यमातून लोक आमची फॉरेनपर्यंत सुद्धा कामं करतायत. हे सर्वात मोठं श्रेय एज्युकेशनलच्या बाबतीमध्ये कदम फॅमिलीचं आहे. विरोधी गटातील काही गावातील कार्यकर्ते अशी टीका करतायत की शाळा कॉलेजमध्ये जे कदम साहेबांच्या शिक्षण संस्था आहेत त्यामध्ये जाचक प्रमाणे फी आहे, वसुली आहे फीची, त्याबद्दल काय? नाही, कुठलीही फी ही कदम कुटुंबीय ठरवत नसतं. ह्याला फी रेग्युलेशनची अथॉरिटी असते, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी कागदपत्र दिलेले असतात. हे शासनाने फी ठरवलेली असते. असं कुठंही नसतं की प्रत्येक वेळी कदम कुटुंबीय ठरवेल की बाबा 50,000 घ्यायचे आणि मग ती फी माफी करून 40, असं कुठंही नसतं. हे विरोधकांना काहीतरी बोलायचं आणि काहीतरी जनतेमध्ये पसरायचं, हे त्यांचं चालू आहे. ह्यांना 2 संस्था आहेत, त्या चालवायच्या झालेल्या नाहीत, म्हणून ह्या दुसऱ्या आमच्या संस्थेवरती आपलं काहीतरी बोलायचं खोटं नाट, आणि ते त्यांचं प्रत्येक वेळी चालू आहे की दमदाटी करायची, काय करायची, असल्या ह्या गोष्टी यांच्या चालू आहेत. कुठंही फी, कुणाची फी एक्स्ट्रा फी घेतली असं कधी होत नाही. ह्याला सगळ्या AICTE फी रेग्युलेशन अथॉरिटीची सगळ्यांची मान्यता असते आणि त्यांनी कधीही यावं आणि आमचे कागदपत्र चेक करावेत, हे मी उघड त्यांना आज सांगतोय. आपण इथं ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना विचारूया की स्वर्गीय पतंगराव कदम साहेब आणि आता बाळासाहेब कदम साहेब म्हणजे विश्वजित कदम यांच्यात विकासाचं जी धोरण आहेत त्यातली समानता काय आहे दोघांमध्ये? विकास करण्याची समानता काय आहे? कदम साहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये आणि त्यांचे थोरले बंधू मोहनराव कदम दादा यांच्या सहकार्यानं 10-20 वर्षे या भागामध्ये संपूर्ण कामं केलेली आहेत. म्हणजे पाण्याची तर कामं झालेली आहेत. आता विशेषतः आमच्या गावामध्ये ओढे वगैरे 3 आहेत, त्या 3ही ओढे 15-20 वर्षात सगळे बंधारे झाले आहेत, तळी झालेले आहेत, परत केटीवीर झालेले आहेत, हे सगळे झालेले आहेत. आणि बाळासाहेब सुद्धा त्याच पद्धतीने कामं करतात. त्यांच्या सहकारी संस्था 1 नंबरच्या आहेत. साहेबाच्या पश्चात सुद्धा कारखान्यात, सूतगिरण्या सगळ्यात चांगलं चाललेलं आहेत आणि लोकांशी संपर्क सतत चालू असतोय. आता विरोधक म्हणतात की त्याचा संपर्क नसतोय, गावात नसतात. त्यांच्या मागे व्याप इतका आहे की भारतीय विद्यापीठ आहे, पुण्यामध्ये थांबायला लागतंय, मुंबईत थांबायला लागतंय, दिल्लीला काम असतात, त्यामुळे ते असतात. पण इथं आल्यानंतर सगळ्यांना भेटतात. आणि कामाच्या बाबतीत काय रे, साहेबांनी जे रुटीन ठरवून दिलं आहे दादानी साहेबांनी, तेच रुटीन ते चालवत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट त्यांची आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्येष्ठ आहे म्हणून तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की आम्हाला असं ऐकायला मिळालं होतं की कडेगावमध्ये किंवा सांगली जिल्ह्यात पहिल्यांदा इंदिरा गांधींना आणणारे मंत्री म्हणून पतंगराव कदमांची वर्णी लागली होती. होय, हा बरोबर आहे. सोनिया गांधी, हा सोनिया गांधीला सोनिया कारखान्याच्या म्हणजे भूमिपूजनाला आणले होते सोनिया गांधी. आणि त्याच्यानंतर परत
एवढ्या वर्षांनी राहुल गांधींचं इथं येणं, आता या ह्याच्यामध्ये राहुल गांधींना आता आणलं होतं, सोनिया गांधी आल्या होत्या. म्हणजे एवढे ज्येष्ठ नेते पक्षाचे सर्वेसर्वा इथे येतात, हे कशाच्या जोरावर येत असतील? त्यांचं काम आहे म्हणजे पक्षामध्ये त्यांचं स्थान आहे. आता तसा विचार जर केला तर पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष ज्यावेळी फुटला त्यावेळी सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिल्ह्याला कोण पक्षाला वाहिलं नव्हतं. आणि त्यावेळेला मोहन शेठ दादा काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते, एकटेच होते, आमदार नव्हता. त्या मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आमदार सुद्धा नव्हता. आणि त्याच्यानंतर हा पक्ष त्यांनी दोघा भावाभावाने जिल्ह्यामध्ये टिकून ठेवलाय आणि आता वाढत चाललेला आहे. आता विरोधक म्हणतायत की आम्ही लाडकी बहीण आणली, तुम्ही काय आणलं, काय सांगाल? लाडकी बहीण हे तिने प्रचारासाठी हे केलेलं आहे नाटक. 1,500 हे आमचंच घेतलेलं आहे तिने ह्याच्यातनं ऊसाच्या ह्याच्यातनं त्याच्यातनं घेतलेलं आहे आमचं. त्याच्यामुळे त्यांनी आपलं फसवणूक करून लाडकी बहिणीचं हे केलेलं आहे, नियोजन तिने केलेलं आहे. लाडकी बहीण झाली त्याच्यानंतर त्यांचा असा दावा आहे की ज्येष्ठांसाठी आम्ही मोफत प्रवास ठेवला, तुम्ही काय करताय? तुम्ही लाभ घेताय का मोफत प्रवासाचा? मोफत प्रवास अर्धे तिकीट झालेले आहे, 70च्या फुटली आहे ती त्यासनी फ्रीज केलेलं आहे. घेऊन पण आमच्या पैशाने त्यांनी पैसे थांबा, मामांचा मुद्दा घेऊया. महामंडळाला आमच्या पैशाने पैसे त्याची भरते ती, आम्हाला मोफत नाही. काय आता ऐका, 1500 रुपये डबा होता, आता 2200 रुपये झाला तेलाचा. आणि हिकंड खायचं, हिकंड खायचं, ते हिकंड खायचं आहे. मग ते टीका करतायत, त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून सामान्य कार्यकर्ता म्हणून काय सांगाल तुम्ही? आता त्यांच्या ज्या टीका चालू आहेत तुमच्या नेत्यांवर की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, तुम्ही काय केलं, काय सांगा? हिने तर काही केलं नाही का? दादानी केलं नाही का? साहेबांनी केलं नाही का? कोणी केलं नाही? समजेनीच केलं. या गावातला एखादा असा विकास सांगा की ज्याच्यामुळं गाव सर्व संपन्न गुणात मोडलं जातं, किंवा गावातील सामान्य नागरिक असतील, जनता असतील, त्यांच्या उपयोगाला आलेलं एखादं काम. ग्रामपंचायत, शाळा, दादा म्हणून शेतच्या असे झाले. इकडे बघा जरा, इकडे बघूया आपण काय म्हणतात. आता आम्ही इथं जमले बऱ्यापैकी आम्ही शेतकरी आणि शेतकऱ्याच्या त्यांच्या प्रयत्नातनं आम्हाला कसं शेती करायची आणि शेतीतून काय उत्पन्न घ्यायचं हे शिकवणारा पण साहेब आहेत. कारखान्यामार्फत असू द्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळ असताना त्यांनी आमच्या गावामध्ये 42 बंधारे बांधलेले. आणि हे शेतकऱ्यासाठी 80% शेतकरी आहेत आमच्या गावामध्ये. आणि शेतकऱ्यांना फायदा हा पाण्यातून होतोय, आणि पाणी आणण्याचं काम आणि पाणी जिरवण्याचं पण काम त्यांनी केलेलं आहे. आडवा पण आणि जिरवा पण, म्हणजे इतकं जबरदस्त काम केलं की तुम्ही जर बघितलं ह्या परिसरामध्ये खेराडविटा असं एकच गाव आहे, त्यामध्ये 42 बंधारे ते साखळी पद्धतीने आहेत, केटीवेर आहेत, आणि त्यातून उत्पन्न वाढलं. शेतकरी इथं पुसळं येत नव्हती पहिली, अशी परिस्थिती होती. आता तुम्ही बघितलं तर येताना तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक ह्याच्यामध्ये सगळा ऊसच आहे, आणि ऊसाचं उत्पादन जास्त आहे. जवळजवळ 30,000 टन एवढा ऊस आमच्या खेराडविटातून जातो. त्याच्यामध्ये क्रांती कारखाना असेल आणि सोनेरा कारखाना असेल, या दोन्ही कारखान्यात सगळ्यात जास्त ऊस तिथून घेतला जातो. आणि बिलाचं बघितलं तर आमची बिलं 1 महिन्याच्या आत 100% मिळतात. बिलाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, विरोधकांचे पण इथं साखर कारखान्यात, त्याची परिस्थिती काय आहे? आता आम्ही त्यांचं काय आम्हाला काय माहित नाही, आम्ही तिथं घालतो ते आम्हाला माहित आहे, त्यांचं आम्हाला काढायचं आम्हाला गरज नाही. पण आम्ही शेतकरी आहे, आम्ही जिथं आम्हाला परवडत तिथं आम्ही घालणार. शेतकरी नात्यानं आम्ही बोलतोय तुम्हाला. आणि ऊस बिलाचे पैसे लगेच जमा होतात का, कसे? हो, पैसे रेग्युलर जमा होतात. 1 महिन्यानंतर ऊस तोडणी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर जमा होतात. आणि दर हा सोनेरा कारखान्याचा उंचीकेज असतोय. आता कडेगाव पलूस मध्ये अशी चर्चा चालू झाली आहे की ही लढाई अटीतटीची आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अटीतटीची लढाई नाही, पूर्ण विश्वजित कदमांच्या पाठीमागं समाज पूर्ण उभा राहिलेला आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्र चांगलं आहे, शाळा चांगल्या आहेत, कारखाने चांगले आहेत, सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. आता या ठिकाणी गटबंधन आहे, युती म्हणजे तुमची आघाडी आहे. आघाडीत तुमच्या गावातील कोणकोणते पक्ष आघाडीत एकत्र येऊन इथं कदम कुटुंबियांच्या मागे उभा राहिलात? आपण कुठल्या पक्षात? आम्ही आहे पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड पक्षाचे आहे आणि खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, शरद भाऊ लाड
यांच्या पक्षाचा आहे आणि आम्ही पूर्ण ह्यांच्या मागे आहे, विश्वजित कदमांच्या पाठीमागे आहे. शरद भाऊ सुद्धा इच्छुक होते यावेळी असं पण म्हटलं जात होतं. नाही, वरच्या लेवलला निर्णय झाला की ह्यांच्या आघाडीचा धर्म पाळून विश्वजित कदमांच्या पाठीमागे उभं राहायला सांगितलं. त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे आहे, विश्वजित कदमांच्या मागे आहे. हो. काय सांगाल की राजकारण म्हणजेच विधानसभेचं राजकारण पाहायला गेलं की महत्वाचा मुद्दा दरवेळी प्रत्येक मतदारसंघात उपलब्ध केला जातो की विकास, म्हणजे त्यातल्या त्यात वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, MIDC असतील, मोठमोठे प्रकल्प असतील, असे कोणकोणते प्रकल्प या पोलूस कडेगाव मतदारसंघात आले हो? आमच्या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये MIDC मध्ये सूतगिरण्या आहेत, त्यानंतर सोनहिरा साखर कारखाना आहे. असे अनेक मोठमोठे उद्योग आमच्या साहेबांनी जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं जे शेतकऱ्याविषयी जे वाटणारी कळकळ आहे ती फार मोठी आहे. आणि त्यामुळे त्यांच्या मागे सगळा शेतकरी वर्ग असल्यामुळं त्याने प्रत्येक शेतकऱ्यासाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा प्रकल्प सुद्धा राबवला. आणि त्याचप्रमाणे शेतकरी सुखी व्हावा म्हणून त्यांनी पाण्याची योजना खूप मोठ्या प्रमाणात राबवली. MIDC काढल्या, परंतु सरकारच्या आताचं जे सरकार चालू आहे ह्या सरकारच्या नियोजन नसल्यामुळं, चुकीच्या धोरणामुळं पूर्णपणे आता आम्ही पण त्यात MIDCत आमचं पण कापड गिरणी होती, पण आम्हाला तिथं काय म्हणजे सरकारच्या धोरणामुळं तिथं चाललंच नाही. आमचा इथेनॉल तर टेंभुर्णीला आहे, तिथं ह्या सरकारच्या धोरणामुळे ते पण आमचं बंद पडलंय. म्हणजे असं नाही की ज्या वेळेला पाठीमागे सरकार होतं त्यावेळेला त्या सरकारनं जे ह्या योजनांनी पूर्णपणे पाठिंबा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की भाजप सरकार आल्यापासून व्यवसायाची वाट लागली. मग या ठिकाणी सुद्धा भाजपचे उमेदवार आहेत विरोधात, तर तुम्हाला म्हणजे त्यांना निवडून न देण्यामागचं कारण हेच आहे का? किंवा हे कारण नाही, हे कारण नाही. कसं आहे, जे काही आता पूर्वी साहेबांनी जे काही करून दिलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत, मुलींनी आमच्याकडं शिक्षण नव्हतं पहिलं, त्यांनी खेडोपाड्याचं त्यांच्या शाळा काढल्या, मुलीची शिक्षण मिळालं, शिक्षण घेऊन मुली काय परदेशात आहेत, त्या काय मुली स्वतःच्या पायावर उभा राहिल्या. त्यामुळं त्यांचा एक आदर्श आहे, शिक्षणाच्या बाबतीत आदर्श आहे. काय वाटतंय, आता तुम्ही व्यवसायाचा विषय काढल्यानंतर 2 इंडस्ट्री म्हणजे तुमच्या बंद पडल्या असं तुम्ही सांगितलं. जे आत्ताचं महायुती सरकार होतं, म्हणजे आता इलेक्शन नंतर कोण सत्तेत बसल ते सर्वजण पाहतील, पण महायुती सरकारमुळे खरंच का फटका बसलाय का उद्योगधंद्यांना? उद्योगधंद्याला फटका बसलायच. कसं आहे, नियोजन म्हणजे उठावच नाही, मालाला उठावचं दर नाही, त्याचं स्पिनिंगवर असतं कपड्याचं, ते त्याला ती दरच नाही ती. आणि दुसरी गोष्ट कशी, आर्थिक पुरवठा परत कमी झाल्यानंतर माणूस आमच्या आता बंद पडले, सगळं आम्ही विकून टाकले सगळं. ते आता काय वाटतंय, राज्याच्या राजकारणात सत्ता कुणाची येईल? महाविकास आघाडी. तुम्ही महाविकास आघाडीची सत्ता येईल असं हे सांगतायत आपल्याला. अजून आपल्याकडे बरेच प्रश्न आहेत, तर तुम्ही काय सांगाल की चालू असलेलं पलूस कडेगाव मतदारसंघातील राजकारण, कडेगाव एकंदरीतच कदम कुटुंबियांचा बालेकिल्ला असं तुमच्या तालुक्याला म्हटलं जातं. पलूस मध्ये परिस्थिती काय, एक कार्यकर्ता म्हणून काय सांगाल? पलूस तालुका बाळासाहेबांचं घरच आहे. विरोधक असे म्हणतात की पलूस मध्ये आमचं ठरलंय. काय ठरलं नाही, काय नाही, ही फिक्सच आहे. काय नसते, ठरायच काय आहे, आमचंच ठरलंय काय करायचं. सर्व आहे ना, सर्व पलूस तालुका असू द्या, कडेगाव तालुका असू द्या, जिल्हा परिषदेचे 8 गट आहेत, पंचायत समिती, ह्यांचे एकदा ते लागले म्हणून ह्यांचं चाललेलं असतं की आमचं ठरलंय ना, आमचं यावं ना, आमचं यावं. ओरिजिनल परिस्थिती पलूस तालुक्याची ही बाळासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे जास्त आहे आणि त्यापेक्षाही कडेगाव तालुक्याची जास्त आहे. एक जिल्हा परिषद पंचायत समिती गण जरी पकडला तरी पूर्णपणे इथं 0 लेवल होईल एवढी ताकद बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांची आहे. कडेगाव तालुक्यातील काही गाव असतील, त्याचप्रमाणे पलूस, भिलवडी या भागातील मोठ्या प्रमाणात भाग महापुरामध्ये त्यांना फटका बसतो. त्यावेळी सुद्धा नियोजन विश्वजित कदम यांनी केलं असं अनेक सभेत सांगितलं जातं. त्याबद्दल काय सांगाल?
परत विचारा. महापूर बऱ्यापैकी महापूर कडेगावातील 2 ते 3 गाव असतील कडेगाव तालुक्यातील, आणि पलूस तालुक्यातील सभोवतालचा भाग बऱ्यापैकी महापुराचा फटका मागच्या वेळी चांगलाच बसला होता. त्यावेळी असं सांगितलं जातंय अनेक भाषणांमध्ये की विश्वजित कदमांनी त्यावेळी प्रखर भूमिका घेतली होती. कशी भूमिका, नेमकं काय प्रखरता काय होती त्यात? ज्या पलूस तालुक्यात म्हणजे सांगली जिल्ह्यात ज्यावेळी पूर आला त्यावेळी ब्रह्मनाळ ह्या गावात अशी वाईट परिस्थिती होती की स्वतः बाळासाहेब तिथं जातीत हजर राहून त्या लोकांना संरक्षण देणं, पुरातून बाहेर काढणं, अन्नधान्य पुरवठा करणं, अशा बऱ्याच गोष्टी पायाला लागलो होतं तरी त्यांनी प्लास्टिकची पिशवी बांधून तिथं लोकांना मदत केली. कपडे, अन्नधान्य, आरोग्य सेवा, आर्थिक मदत, या सगळ्या गोष्टी, सगळं जनावरांच्या वैरणीची सुद्धा सगळी सोय आम्ही सुद्धा इथनं सर्वते परत आम्ही मदत घेऊन गेलेलो होतो. पुनर्वसन वगैरे सगळं त्यांनीच केलेलं आहे बाळासाहेबांना. त्यामुळे त्यांची जमिनीची बाधा निवडून यायची. जास्त कार्य पुढे जाऊन 5 पट पुढे जाऊन शासनापेक्षा काम केलं. शासनकर्ते ते करतच होते आणि कार्यकर्त्यांना पण आव्हान केलेलं की तुम्ही स्वतःहून काय मदत पलूस तालुक्याला कराल ती करा. आणि बाळासाहेबांच्या शब्दावरती आमच्या गावातून बऱ्याच जनावरांसाठी वैरणी गेलेल्या, म्हणजे जेवण गेलेलं, धान्य गेलेलं, कपडे लत्ता गेलेला, सर्व गोष्टी म्हणजे अशा आमच्याच एक छोटं गाव आहे आमचं, पण प्रत्येक मोठ्या मोठ्या गावातून मोठमोठ्या सर्व वस्तू लागणाऱ्या त्या तालुक्यातून गेलेल्या. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही काय मदत आपल्या लोकांनीच करा, आपलीच भाऊबंड आहे ती. तर इथून सुद्धा जनावरांसाठी सुद्धा निवारा वगैरे सर्व इथून बाळासाहेबांनी कडेगाव तालुक्यातून सुद्धा मदत केलेली, त्यांच्या मार्फत केलेलीच. पण कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान केलं आणि कार्यकर्त्यांनी पण बाळासाहेबांच्या शब्दावर सर्वांना इकडे मदत झालेली आणि ते 100% त्यांचं कार्य असं होतं. त्यामुळे मागच्या 2019ला त्यांना 1,62,000 लीड बसलं. यावर्षी साधारणतः एक कार्यकर्ता तुझा म्हणजे कमी वयात चांगल्या प्रकारे अभ्यास मला जाणवून येतोय. यावेळी काय असेल लीडचं स्वरूप? सगळीकडे घासाघाशीत चर्चा आहे, तुला काय वाटतं? घासाघाशीचा काहीही संबंध नाही, काहीही संबंध नाही. महाराष्ट्रात 1 नंबर नाही केली बाळासाहेब. महाराष्ट्रात की पश्चिम महाराष्ट्र? नाही, महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात. देवेंद्र फडणवीस साहेबांना जेवढं लीड बसणार नाही तेवढं विश्वजित कदमांना लीड बसेल इथं पलूस कडेगाव मध्ये. आता एक महत्वाचा प्रश्न की जर तरुणांना म्हणजे तुमच्या गावातील असतील किंवा मतदारसंघातील, तुम्ही मगाशी सांगितलं की याआधी सुद्धा भारतीच्या माध्यमातून तुमच्या गावातली सुद्धा 50-55 कुटुंब आज त्याच्यावर आधारित आहेत. जर भविष्यात अजून काही डेव्हलपमेंट पाहिजे असेल, तरुणांना रोजगार हवा असेल, तर हे नेतृत्व बरोबर आहे का? 100% आम्हाला बाळासाहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे आणि ते आम्हाला 100% मदत करणार ह्याची खात्री आता जो 10वी-11वीत मुलगा आहे ज्याचं आता करिअर घडू पाहतोय तो सुद्धा मोठ्या अपेक्षेनं बाळासाहेबांच्याकडे बघत असतोय की या माणसाच्या माध्यमातून माझं भविष्य उज्ज्वल होणार ह्याची आता जो मुलगा 10वीत आहे त्याला सुद्धा खात्री आहे. आणि दुसरी गोष्ट, कदम कुटुंब बाळासाहेब म्हणा हे आमच्या भागाला लाभलेला कल्पवृक्ष आहे. जे आम्ही इच्छित नव्हतो, आमच्या मनातही नव्हतं, ते त्याने आमच्या पुढे उपलब्ध करून दिलेलं आहे. आज जी लोक नोकऱ्या करतात किंवा शेती करतायत, सर्व गुण संपन्न असा नेता आहे आमचा. त्याला भविष्यात देवानी भरपूर आयुष्य द्यावं, आमच्यासाठी काम करण्याची आणखी संधी द्यावी आणि मंत्रिमंडळात असो किंवा सरकारमध्ये असो त्यांना मानाचा दर्जा राहीलच. त्यांच्या कर्तृत्वावर ते मिळवतील आणि जे किती जरी मोठे झाले बाळासाहेब तरी आम्हाला खात्री आहे ते आमच्या मतदारसंघाला, आमच्या लोकांना विसरणारे नाहीत. आणि मी म्हणतो तसं की आताची जी 10वी-11वीत मुलं आहेत त्यांना 100% बाळासाहेबांच्याकडून अपेक्षा आहेत की आमचं ते भलं करणारच. निधी खेचून काम करायचं बाळासाहेबांचं कामच नाही. निधी खेचून जे शासनाने आणलं नाही ते आमच्या बाळासाहेबांना जाणून जाणार. उद्योजकांचा आता बोला तुम्ही, MIDC आपल्या बंद आहे, टेक्सटाईल पार्क असल्यामुळं जरा ते शासनामुळे अडचणी आल्या. आता बाळासाहेबांचं असं प्लॅनिंग असते की मायक्रो प्लॅनिंग बाळासाहेबांचं पण असते. आता कडेगाव MIDC आणि पलूस MIDC या टेक्सटाईल पार्क आता त्यांचं प्लॅनिंग आहे फूड इंडस्ट्री आणायची. मग आपल्या शेतीतला टमाटो असू द्या, बटाटा असू द्या, ह्या केळी असू द्या, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फरसाणावर सर्व जे छोटे उद्योग आहेत त्यांना तिथं प्राधान्य द्यायचं आहे. टोमॅटो केचप असो, टोमॅटो सॉस असू द्या, टोमॅटो चिप्स असू द्या, परत बटाटो चिप्स, बटाटो पासून बनणारं ग्रेस असते जे ट्रॅक्टर आपल्या मोठ्या मोठ्या वाहनांना लागते. हे सर्व आमच्या कडेगाव तालुक्यामध्ये कडेगाव MIDC सारखी एरिया पूर्णपणे हे आहे ते कडेगाव MIDC मध्ये पूर्ण करणार आहेत बाळासाहेब की पूर्ण MIDC फूड पार्क करून त्यांना व्यवस्थित
मार्गदर्शन करून ते फूड इंडस्ट्री पूर्णपणे डेव्हलप करून व्यवस्थित कडेगाव MIDC चालणार आहे. आता आपल्या खेराड विट्यातच येऊया. ग्रामपंचायतीत सत्ता तुमची आहे असं कळलं, खरं आहे ते? बरोबर आहे, काँग्रेसचं आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमात काम करत असताना एखादा असा आलेला अनुभव की जिथं तुम्हाला एखादं काम तुम्ही विश्वजित कदम साहेबांकडे घेऊन गेला असाल आणि तिथं त्या कामाच्या शैलीतून तुम्हाला पतंगराव कदम साहेब आठवलेत, असा एखादा ज्येष्ठ म्हणून काय अनुभव आलाय? आम्ही ग्रामपंचायतीमार्फत ज्यावेळी पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमचा होता बऱ्याच वर्षापासूनचा, आम्ही सोडवायसाठी बाळासाहेबांच्याकडे गेलो. त्यावेळी बाळासाहेबांनी इतक्या तडफेने क्विक विदिन निर्णय घेऊन पटापट अधिकाऱ्यांना फोन लावून आमचं काम मार्गस्थ अगदी एका तासात केलं. त्यावेळी आम्हाला खरोखर वाटलं की आमचे बाळासाहेब हे डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून किंबहुना त्याच्यापेक्षा पुढे अधिक प्लस करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे आमच्या गावाचा असणारा त्यांच्यावरचा निश्चय अजूनच दृढ झाला आणि आमचं नेतृत्व अजूनच भरत जाईल अशी आमची अपेक्षा आहे. एक विषय असा होता की साहेब असताना मुस्लिम समाज दफनभूमीसाठी वॉल कंपाऊंड साठी साहेबांनी निधी मंजूर केला होता, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आणि काही कार्यकर्ते बाळासाहेबांच्याकडे गेले आणि परत बाळासाहेबांनी 10 लाख रुपये मुस्लिम समाज दफनभूमीसाठी बाळासाहेबांनी निधी मंजूर केला. म्हणजे विकास कामामध्ये बाळासाहेबांच्याकडे गेलं कुठलंही काम थांबून राहत नाही आणि ते पूर्णपणे सहकार्य करतात. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची इथं अडचण येत नाही. आमच्या गावाला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पाणी कमी येतं, म्हणजे आता नाही, 10-11-14 सालाच्या पूर्वी. अच्छा. आणि त्यावेळी असंच पाणी कमी आलं होतं आणि जानेवारी फेब्रुवारी आमच्या गावाला टँकरची पहिल्यांदा मागणी असायची तालुक्यात, कडेगाव तालुक्यात. आणि टेंबूचं आवर्तन 14ला ज्यावेळी पहिलं सुटलं त्यावेळी आम्हाला तिथं साहेबांनी सांगितल्यामुळं इथल्या तहसीलदाराने कॅनल फोडून आम्हाला इथं गावात संपूर्ण ओढा भरून दिला होता. त्याची परिस्थिती अशी झाली पुन्हा की ते ओपन पाटाने पाणी आलं होतं. त्यावेळेच्या टंचाईमधून पैसे 2-3 लाख रुपये मंजूर करून ते चारी काढून दिले, परंतु त्या खेरडे बांकीच्या लोकांनी ती नंतर मुजवली. साहेबाच्या निर्णयानंतर ते आता ते पाणी बंद झालं. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय झालं, ज्या ठिकाणी पाणी सोडलं होतं कॅनलला JCP लावून त्या ठिकाणी इरिगेशनच्या लोकांनी दारं काढलेलं होतं. आता 3 आणि 4 नंबरचे आमचं जे दारे आहे ती तसंच दारं त्या ठिकाणी, आणि ते दारं तसंच होतं, बंद होतं. आम्ही त्याच्यानंतर त्याच्यापासून आमच्या गावाला उन्हाळ्यात पाणी कमी येतं. जर टेम्पोचं रोटेशन लांबलं तर पाण्याची टंचाई मार्च-एप्रिल महिन्यात जाणवते. आणि म्हणून आम्ही ती अंडरग्राऊंड पाईपलाईन करून आमच्या गावच्या हद्दीपर्यंत पाणी सोडवून मागणी केली. बाळासाहेबांनी ते आम्ही त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी इरिगेशनच्या लोकांना सांगून उगलवाडीच्या ऑफिसला तर सर्वे वगैरे केला आणि नंतर ती स्कीम आम्हाला मंजूर झालेली आहे. आता संपूर्ण आर्थिक पैसे तरतूद वगैरे केलेलं आहे आणि आता आणखी 2-3 महिन्यानं काम चालू होईल. आमच्या हद्दीपर्यंत पाईपाई वगैरे सगळे येऊन पडलेले आहेत. आणि त्यामुळे फायदा असा झाला की 3 आणि 4 नंबरचे दार ज्यावेळी ओपन करतील त्यावेळी गावाला पाणी येतं. हे दार कायम ओपन राहणार आहे, त्यामुळं गाव ओढ्याला कायम पाणी राहणार आहे. एकंदरीतच आपण पाहिलं की मागच्या काळात आमदार असताना विश्वजित कदमांनी केलेल्या कामामुळे या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे की या गावाचा चांगल्या प्रकारे विकास झालेला दिसून येतोय. तर आपला सर्वात महत्वाचा आणि शेवटचा आजच्या या आढाव्यातील प्रश्न म्हणजे गावाकडून लीड किती असणार? गावाकडून कमीत कमी इथं आमच्या गावाकडून 200 दरम्यान असेल, 200-250. तुम्ही काय सांगाल? छोटंसं गाव आहे, 1600 मतदान आहे. त्या मतदानामध्ये होणाऱ्या मतदान आम्ही 200 ते 250 मतांना लीड आहोत. तुम्ही 200 प्लस. तुम्ही 200 प्लस. 200 प्लस. 200 प्लस. तुम्ही 200 प्लस. 200 प्लस. 250. 200 प्लस. 200 प्लस. 250. 200 प्लस. 200 प्लस. चला तर आज आपण पाहिलं विधानसभेची वारी, प्राईम न्यूज आपल्या दारी या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपण आलो होतो कडेगाव पलूस मतदारसंघातील एका छोट्याशा पण राजकीय पार्श्वभूमी असलेल्या खेराड विटा या गावात केलेल्या कामामुळे इथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी आणि गठबंधनातील कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधला असता या गावातून विश्वजित कदम यांना
200 ते 250चं लीड भेटेल असा यांनी विश्वास प्राप्त केलाय. आणि त्याचप्रमाणे जर या भागातील विविध संस्थांच्या माध्यमातून यांच्या गावातील अनेक कुटुंब आज त्या संस्थांमध्ये काम करत आहेत आणि आमच्या भागाला एक व्यवसायाची संधी, तरुणांना रोजगार मिळावा म्हणून नक्कीच आम्ही विश्वजित कदमांना निवडून आणू असं देखील यांनी आजच्या आपल्या या आढाव्याच्या माध्यमातून यांनी आपलं मत व्यक्त केलंय. चला तर पुढच्या भागात लवकरच भेटूया आणि असेच येणाऱ्या आपल्या विधानसभेच्या वारीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावातील जनतेचा कौल आणि कार्यकर्त्यांचा कौल काय आहे ते ऐकण्यासाठी आजच प्राईम न्यूज विटाला सबस्क्राईब करूया.